निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो, बोला. ते अनुभव सांगणार आहेत का? हो 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 ताई. हा. मला एक अनुभव सांगायचा आहे. हा, सांगा ना ताई, कुठून बोलताय? मी पंढरपूरवरनं बोलते. अरे वा, हम्म. पवित्र भूमीत राहता हा तुम्ही. हा 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 हा. होय. नाव सांगू शकता? सांगते की, मी प्रेमा माने. अच्छा, काय अनुभवला ताई? अनुभव म्हणजे काय झालं माहितीये का, माझ्या सुनबाई गरोदर होत्या. अच्छा अच्छा. हा. आणि त्यांना 7वा महिना लागला आणि अचानक डॉक्टरने सांगितले की बाळाच्या किडनीला आणि डाव्या पायाला सूज आहे म्हणून. अरे बापरे. मग आम्ही सोलापूरला नेऊन एक्सरे बिक्सरे काढली, हे केलं. मग परत मी काय केलं, मग स्वामी समर्थांचे तारक मंत्र म्हणायला चालू केलं आणि 21 वेळा आपला जप चालू केला. आणि तारक मंत्राचं पाणी दिलं. स्वामीनं म्हणलं पुढल्या सोनोग्राफीला काही सुद्धा आलं नसलं पाहिजे, सगळं व्यवस्थित, बाळाची तब्येत, बाळतिणीची तब्येत व्यवस्थित असली पाहिजे म्हणून मी तारक मंत्र 11 वेळा आणि तारक मंत्राचं पाणी दिलं बघा. अरे वा. आणि पुढल्या सोनोग्राफीला सगळं व्यवस्थित बघा, ते बाळाचं किडनीची सूज कमी झाली, पायाची सूज कमी झाली. अरे वा, सगळं व्यवस्थित झालं. स्वामींनी किती ऐकलं लगेच तुमचं. हो, मग काय तर. आणि हे एक अनुभव आला. एकच म्हणजे आता मी बरेच 2 वर्ष झालं स्वामींची सेवा करते. काय आता कसं झालंय, सुनबाईनं आमच्या जरा खूप त्रास होते हो. म्हणजे त्यांना ते एक फरं त्यांचं असं उतरले खाली, त्यामुळे जरा बसता उठता येत नाही त्यांना. अरे अरे अरे. मग तिने पण 11 वेळा तिने पण 11 वेळा हे स्वामी समर्थांचं ते कुठलं पुस्तक, स्वामी चरित्र सारामृत. सारामृत 11 वेळा 11 दिवस वाचलं पूर्ण बसलेल्या जागेला. हो, 11 दिवस तिने पण वाचलं, म्हणजे सगळं व्यवस्थित होऊ दे, करू दे म्हणून. मग तेच अनुभव सांगायचं होतं. मी बरेच वेळा तुम्हाला ट्राय केला फोन, तर काय म्हणजे तुमचं असं आलं. म्हणलं आता सहज म्हणलं बसले होते, म्हणलं बघू लागतोय का. लागला. हेच एवढा 2 वर्ष 2-2.5 वर्ष झाले मी सेवा करते. अरे वा वा, खूप छान. मी शेअर करते ताई. हा, करा चालतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.